हॅलो एव्हरीवन, आज आहे डे 3. डे 2 मध्ये स्टँड आणि रिंग फिक्सिंगचं शिकलो आहोत. तर डे 3 मध्ये आपण बेसिक स्टिचिंगचं शिकणार आहोत. चेन स्टिचसाठी आपल्याला लागणार आहे दयालजीचा 423 नंबरचा थ्रेड आणि स्टिचिंगसाठी लागणार आहे टुलिप्स कंपनीची 14 नंबरची निडल. जरी थ्रेडला आता चांगली अशी घट्ट नॉट बांधून घेणार आहोत. नंतर बोटाला एक घट्ट असा पिळा मारून घ्यायचा आहे. तर जसं मी तुम्हाला दाखवलं आहे की आपल्या 3 बोटांचा वापर करून थ्रेड कसा पकडायचा आहे आणि थ्रेड पकडल्याच्या नंतर आपण स्टँडच्या खालनं तो थ्रेड घेणार आहोत आणि निडलने तो थ्रेड असा वर घेणार आहोत, जो की आपल्या पहिल्या बोटांमध्ये येतो. थ्रेड वर घेतल्यानंतरून खालच्या भागातला थ्रेड आपण निडलमध्ये अडकवायचा आहे आणि तोही वर घ्यायचा आहे. ज्या वेळेस तुम्ही खालचा निडल वर घ्याल त्या टायमिंगला आपल्याला जी निडल असते ती गोल फिरवावी लागते, थोडीशी टर्न करावी लागते, त्यावेळेस थ्रेड हा खालचा वर येतो. तर आपण ज्या डिरेक्शनमध्ये स्टिचिंग करणार आहोत त्याच डिरेक्शनमध्ये हीच प्रोसेस रिपीट करायची आहे, जेणेकरून आपली बेसिक चेन स्टिचिंग रेडी होते. चेन स्टिचचा वापर आपण बॉर्डर, आउटलाईन, लीफ, फ्लावर, लोडिंग सगळीकडे आपल्याला वापर करता येतो. त्यानंतर एड नॉटसाठी आपण दुसऱ्या लूकमधनं फर्स्ट लूक काढायचा आहे आणि खालचा थ्रेड हा घट्ट ओढायचा आहे. तर हा होता आपला आजचा डे 3 बेसिक चेन स्टिचचा. तर खूपच सिंपल आहे, तुम्हीही करून पहा आणि मला नक्की सांगा. उद्या डे 4 न्यू स्टिचिंग.